निवासी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषास वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्री मरिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. मरिये, भिवू नकोस, कारण पहा देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पर देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो योसेफाच्या घराण्यावर युगानुयुग आणि याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला परात्पर देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वाच म्हणा तिला 6वा महिना आहे. कारण पहा प्रभूला काहीच अशक्य नाही. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील गावास घाईघाईने गेली. जखर्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याजवळ यावे हा मान मला ओढतो. तुझ्या अभिवादनाची पाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. योसेफा स्वप्नात देवदूताचे दर्शन. नावनिशी लिहून देण्यासाठी योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे
नामदेशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले. नाही आमच्याकडे जागा नाही. तुम्ही पुढे जा, आमच्याकडे जागा नाही. काय आहे? नाही आमच्याकडे जागा नाही. आहे माझ्याकडे जागा. या. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणी ठेवले. एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. शास्त्री यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म व्हायचा आहे तो कोठे आहे? शास्त्री, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेशाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाद करील असा सरदार तुझ्यातून निघेल. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले